ताईसाहेब आपण तास 2 तास त्या कोल्हापूरला काय गेलो आणि ते काकन काकी घुसली की घरात. खाणारी 2 तोंड वाढली घरात अजून. वर रानादानी लई बडदास ठेवायला बी सांगितले म्हण. स्वतःची खोली बी दिली राहायला त्यासनी. बरं मग अहो ताईसाहेब असं काय करायला असा. आता ते घरात आलं म्हणजे त्यांचं मानपण वाढणार. त्यात ते रानदा काका काका करत माग माग हिंडालेत. मग तुमचा मान कमी होणार नाही ना? फॉल्टी ते फॉल्टीच राहणार आहेस बघ चंदे तू. का हो आता काय केलं म्या? बरं आमासनी सांग, त्या काका काकींच्या तोंडाकडे बघून तुला काय वाटतंय? कोण आहेत ते? कोण आहेत म्हणजे? माणसं. निस्ती माणसं नाहीत, बेरकीपणा उतू चाललाय त्यांच्या अंगातनं. काय करायचंय ते मानपान करू दे ग चंदे त्यासनी. आपण आता असा लगाम लावायचा की ही 2 गाढवं आणि त्यांचा त्यो मानपान समजा आपल्या दावणीला आहे बघ. म्हणजे आजपर्यंत किल्ला फक्त आम्ही एकटेच लढवत होतो का नाही? वय आजपासनं आमासनी 2 शिपाई बी मिळाला आहेत बघ. ही जोडी चंदे आपल्या पक्षातली हाय. आम्ही आता फक्त असं राणी सारखं माग बसून राहणार आणि पुढं लढाया हे 2 सैनिक. लय खतरा प्लॅन सुचतोय बघा आमासनी चंदे. ताईसाहेब आता म्या काय करू? तू नेहमी जे करती तेच कर बाळा. बुरजावर बसून टेहाळणी दुसरं काही जमतंय का आपल्याला? चालतंय की ताईसाहेब. ताईसाहेब तुम्ही ना इतिहासाच्या मास्तरीन पाहिजे होत्या बघा. तुम्ही ना लय भारी शिकवत्या बघा. चंदे तू बघच गा आता असा इतिहास घडवतो का नाही या घरात. लय फायद्याची जोडी सापडली आहे बघ आपल्याला. नाही एकेकाला वटणीवर आणला तर नाव बदल आमचं. वय आता काळी नवरदेवाला वाढायचं. जी वाढते. आबा काहीतरी असते तुमचं उग. अरे उगच कुठं, आता हायसच की तू नवरदेव. आबा मी तर लग्नाचं लय मोठं प्लॅनिंग केलंय बघा. राणा त्याच्या लग्नात असतात धडाका उडवायचं का नाही, कोणी नादच करू नये. गोदाक्का अजून 2 ताटं वाढाय घ्या. काकासाहेब आणि सासूबाई बी येणार आहेत जेवाय. अजिबात नाही. त्यांची ताटं तिकडेच वाढा. आबा अहो असं कसं, आपल्या घरातलीच माणसं आहेत किती पण. हे बघ आबा, मला माहित आहे तुझा राग अजून नाही निवळलाय, पण असं किती दिवस दुःख धरून राहणार आहेस तू? हे बघ आता मी आधी सुधारलोय नव. हा तू बी तुझा राग दे चुकून तिथं कोपऱ्यात जेवणाच्या ताटावर बसलोय. तुझं थोबाड गप ठेव. ग एवढे तेवढे दुःख धरतोयस. हे बघ तुझ्या मनात नसेल ना तर तसं सरळ सांग, आम्ही आजच आमचा बाजार गुंडाळतो. काका अहो असं कसं, तुम्ही बसा जेवायला. काकी तुम्ही बी बसा. बस ग. तुंबा चलो घर आहे तुमचं. म्हणजे ते चांगलं घर तुमचं. तुमचं नाही मग आपलं 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 म्हणायचं. आपलं घर आहे ना. आपल्या घर तुंबा चलो. ते मराठी शिकते हळूहळू. तुमचं आमचं लेख कळत नाही तिला. काय हळूहळू शिकेल. वा वा वा. कोशिंबीर कुठं आहे? आणि गोदक्का तेवढं तुपाचं बघा. गाण्याचं नरड आहे ना तिचं. हळू हळू समजा संपणार नाही.
आयुष्यात तुझा हवरटपणा जाणार नाही. आणि तुझा बी मोठेपणा कधी संपला नाही का? जेव आता, उगाच माझ्याकडे बघू नको असा. तुम्ही बी जेवा पोरांनो, जेवा जेवा जेवा. हा तर आबा मी काय म्हणत होतो, ते लग्नाचं प्लॅनिंग लय मोठं झालंय बघा, लय भारी. आता सुरुवात कशी करायची ते तुम्ही सांगा. मामनजी, आम्ही काय म्हणतो, आधी बोलणी करायला पाहिजेत. रीतसर पोरगी बघण्याचा कार्यक्रम तर व्हायला पाहिजे नव. काय राणा भाऊजी, बरोबर आहे नव? काय झालं बापलेकांना हसाय? नाही, आम्ही त्यांच्याकडे आधीच निरोप पाठवलेला आहे. काय हे जिल्ह्यात 2 काम आहे. मग आम्ही एकटेच जाऊ काय? नाही म्हणजे एवढं समजा ठरलंय आता, तर मग उशीर कशापायी करायचा? चालेल की. आधी आम्ही जाऊन बघून येतो, मग तुम्ही नंतर ना जावा पाहिजे तर. चालेल की. औपचारिकपणाच पाळायचं आहे तर आम्ही असलो काय नसलो काय. आपण एक काम करा, घरातल्या मोठ्याला कोणाला तरी बरोबर ठेवा. सासूबाई आणि काका साहेबांना घेऊन जाऊ काय मग? अजिबात नाही. गोदाकाला बरोबर न्या, आणि हा सूरजला पण बरोबर ठेवा. चालतंय, तुम्ही म्हणशीला तसं. काय नवरदेव जाणार का नाही पोरगी बघायला? मी जाऊ? तुम्ही गेल्याशिवाय बघा बघीचा कार्यक्रम पूर्ण होईल होय. चालतंय. तसं बी ठरले तसे एकटं झालंय, ते फक्त ते रीतसर राहिलंय. खरंच का काय? आमच्यापासून लपून छपून समज ठरवलंय, आणि आता बघा कसा भोळा असल्याचा आवडतं आमचा नवरदेव. आबा उगा पिडालाय तुम्ही मला बरं का. इंदू, आवर लवकर, एवढ्यात येतील ते लोक. हो चाललंय ना माझं पण. मी काय बसलीये का? अंजली, अगं आवरलं का? हो. आवर लवकर. अंजू, आवर. हो हो आले. पोरगी बघायला जायची आपली पहिलीच वेळ. नीट दिसलं पाहिजे राणा. पहिला टाइम म्हणून नीट व्हायला पाहिजे समज. अरे वा, झाक दिसतेस की. ते पिवळ्या रंगाला जुळेल ना व? म्हणजे तो पिवळा रंग कुठं आला आधीन मध्ये? ते कसं आहे, ते पिवळ्या रंगाचा शर्ट घालणार होतो, पण म्हणलं राहू दे. हे कसं वाटते? राणा, आता कपड्यात बी तू बरं वाईट बघायला लागलास ना? नाही तसं काय नाही. कसलं बी असू दे, तू लवकर लगीन कर आणि थोरली सून घरात आण म्हणजे झालं. गोदक्का चल की बरोबर. तुझी ओळख आहे ना व अंजलीबाईं संगत? होय, ओळख हाय, मला पसंत बी हाय. पर आता वहिनी साहेब येणार आहेत ना, मग मी कशाला? वहिनी साहेबांनी तेवढी पसंत पडावी म्हणजे झालं. तुम्ही जाऊन या.
तुझं फोनवर बोलून झालं की आत ये. हॅलो. हॅलो राणाजी, अजून किती वेळ आहे तुम्हाला? मी तयार झालोच आहे. ते फक्त सूरज आणि वहिनी तयार झाले की निघू आम्ही. एक अर्धा तास धरा. बरं ठीक आहे. आणि राणाजी, तुम्ही सांगितली तशी पिवळ्या रंगाची साडी घातली आहे बरं का. ते आम्ही निघतोच आहे. वय म्हणजे वहिनींची तयारी झालीच असेल. बरं ठेवू काय? हा ठेवतो. राणाचं लग्नाला तयार होईल असं कधी वाटलं बी नव्हतं. आता लई धड्याकात लगीन करायचं बघ. राणादाच्या लग्नात 100 गोळ्या उडवतोय की नाही बघच तू. आपल्या हिरीतच सरबत करायचं सगळ्यांनी. लई उड्या मारू नगस, नाही तर त्या सरबतातच बुडवून काढू तुला. त्या मास्तरडीनं 4 चौघात तुझ्या अब्रुधुळीला मिळवली होती, विसरलाच वाटतं. झालं ते झालं की. आता वहिनी होणार आहेत माझ्या. लई चाव चाव करायलास की तिला. करायलाच पाहिजे. आता तू धाकटी असून बी राणादा आवाजाव करतोय नव. त्यात थोरल्या बहिणी आवाजाव तर करायलाच पाहिजे की. आणि तू बी तसंच कर. खाली ठेव तो सेंट, खाली ठेव आधी. अजिबात हात लावायचा नाही, खाली ठेव. मग नीट सांग की उगाच भडकायला काय झालं. करून करून तुझ्या अडाणीपणावर लई राग यायला लागलाय सूरज आम्हाला आता. अरे कळत कसं नाही तुला. हे लगीन जर झालं तर तुझी आमची या घरातली जागा जाणार आहे, हक्क जाणार आहे, लई वाईट दिस येणार आहेत आपल्यावर. आत्ता गावभर हिंडतोयास फिरतोयास, हिरभर सरबत बनवायचं म्हणतोयास. एकदा का त्या राजा राणीचा संसार सुरू झाला की तीच हिर तुला साफ करायला लावत्यात की नाही बघ. अगं तुझं आपलं तेच तेच परत परत. कुठलं कुठं कधी पोषण कळतच नाही बघ मला. अगं असं काय होणार नाही. तू तयार हो लवकर. राणाला ताट कळलं असेल आपल्यासाठी. हा तुला तर लईच घाई झाली किर. लगीन राणा भाऊजींचं आहे, तुझं नाही. आणि ऐक, तिथं गेल्यावर फक्त फक्त आम्हीच बोलणार आहे. मधी मधी चोच मारायची अजिबात गरज नाही. राणा भाऊजीने लग्नाची बोलणी करण्याचा मान फक्त आमासने दिलाय. मधी मधी जर बोललास तर बघ. आजवर तुझंच ऐकतोय नव. चल आता लवकर. ए फटाकण्या, एवढ्या बारक्या ताटलीत बिस्किट आणतात भाई. अहो ताटली नाही, प्लेट आहे ती. प्लेट आहे पण बिस्किट 4-8 बिस्किटाने आमचं काय होतंय. कुठल्या कोपच्यात कुठं गायब होतील काय समजणार बी नाही. अहो लय मैदा चांगला नसतो पोटाला. मला शिकवतोस. तब्येत माझी, हे पोट माझं, हे घर माझं. तुला कोणी सांगितलं रे विचार करायला. चल जा, चांगली अशी प्लेट भरून बिस्किट आण, नाहीतर रानाला सांगून नोकरून काढून टाक ना तुला. चल जा इकडून. बघितलास आपला रुबाब. अगं तुला सांगतो सगळी अशी घाबरतात आपल्याला. घे घे घे. आपल्या नादाला कोण लागत नाही. आपल्या नादाला कोण लागणार डायरेक्ट खट्टाम. आता लत्ते तुला सांगतो, आता तुला माझी खरी अवकात कळत. तू खा खा तू बघ तुला कशी राणी सारखी ठेवतो. राणा, राणा, अरे ए राणा. अरे वा वा वा. अरे कुठं निघालास एवढी चांगली चांगली कापडं घालून. ते
पोरगी बघायला जायचं ना व? आम्ही बी तुझ्या लग्नालाच आलो होतो, पण आम्हाला तांदळाच्या खड्यासारखं बाहेर काढलं. अरे तुझी काकी रातभर रडत होती. सून बघायची असा जोसराच काढलाय बघ तिनं. काकी मला यायचंय काय? नाही ना बरंगिल्ला, मद्वे माडली इलंद्र सायली. यायचं म्हणते. असं आहे वय? मग चला की तुम्ही पण. हा चला चला चला. कुठं जायची घाई चालली आहे एवढी? नाही ते आपलं पोरगी बघायला यायचं म्हणतोय आम्ही बी. पण काल मामांजी काय म्हणले ते माहिती आहे नव? नाही उगा नंतर ना आमासनीच वरडायचं ते. वहिनी मी समजतो आबासनी, आणि तुमच्यासारखा यांचा विमान आहे. आता तुम्ही म्हणताय म्हणून ना राणा भाऊजी, नंतर ना मामांजी जर काय बोलले तर तुम्ही बघून घ्याल काय? मी समजतो. आलोच बघ कापड बदलून. आओ तिकडं कोण बघणार आहे तुम्हासनी? चला की असंच. कसं आहे सुनबाई, कापडावरून लायकी कळते माणसाची. आतड्याला पीळ पडला चालेल, पण कापडाला नीळ पाहिजे. हा चल आता, चल चल लवकर. अर्धा तास सांगून 1 तास होऊन गेला तरी अजून आले नाही. गावातल्या लोकांना ना वेळेची काही किंमतच असत नाही. कधी येणारे देव जाणे. अगं येतील ग, आवरत असतील. हो, साधा मुलगी दाखवायचा कार्यक्रम आहे, त्यात कसला आवरायचंय? आले बघ. काका काकी या या या. नमस्कार नमस्कार. काका हे आमचं संपत काका, नमस्कार आणि आमचे काकी. नमस्कार. हे माझा भाऊ सूरज, आणि आमच्या वहिनी. हो यांना तर ओळखतोच मी. नमस्कार. या ना, या आतमध्ये या. या ना, बसा बसा. बघाबघीच्या कार्यक्रमाला अंजलीबाई पिवळी साडी नेसणार होत्या. नेसली असेल काय?